तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या शेती पेरणीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। त्यांना शेती मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाही। सिलेंडर व इतर महागाईने जनता त्रस्त आहे आणि तरुण बेरोजगार फिरतोय। या सगळ्या मुद्द्यांवरून बुलढाण्यात आज 1 जून रोजी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सरकारला जागं करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय आसूड मोर्चा काढला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हातात आसूड घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता कारंजा चौकातून या आसूड मोर्चाला सुरुवात झाली। शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, महागाई हटवा, देश वाचवा अशा घोषणा देत हा मोर्चा मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यामध्ये आदिवासी तरुण-तरुणी यांचे नृत्य, बैलजोडीने ट्रॅक्टर खेचणे, हातगाडीवर मोटारसायकली होते, तर शेतकऱ्यांनी हातात आसूड धरल्या होत्या। कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आसूड हवेत फिरवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, बुलढाणा। आणि आक्रोश हा शेतकऱ्यांचा, आक्रोश हा नागरिकांचा, तरुणांचा, महिलांचा, दलितांचा, आदिवासींचा, ओबीसींचा हा सगळा एकत्रित आजचा आक्रोश हा प्रभाव घेत असताना त्याला वाट मोकळी करून देण्याच्या अनुषंगानं तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो। श्यामभाऊ याच्या पुढे बोंद्रे अध्यक्ष झाले की 10 वर्षापेक्षा कमी काही थांबत नाही। हा काही नियम जो आहे आणि हा काही योगायोग आपण सांगितला नाही। मात्र जनुभाऊंच्या कारकिर्दीत आपल्या जिल्ह्यात काँग्रेस नावाचं एक कल्चर वासिक साहेबांच्या नेतृत्वामध्ये वाढलं आणि या राहुल गांधीच्या अनुषंगानं देखील त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला। अध्यक्ष म्हटल्यावर पहिला हार त्यांना आहे, पहिला मान त्यांना आहे, पहिला सन्मान अध्यक्षपदाला आहे आणि पहिली शिवी पण ही अध्यक्षपदाला असते। त्यामुळे मान मिळाला तरी स्वागत, अपमान झाला, शिवी मिळाला तरी काही हरकत नाही, असं स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवून राहुल आपण राहिला। त्या आपल्या योगदानाच्या अनुषंगानं मी आपल्याला आपल्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो। जेव्हा राहुल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आणि प्रभाग घेण्याकरता मागे वळून जेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा मागे वळून बघितल्यानंतर त्यांच्या मनात धाकधूक आली की यातले आपले किती सोबत आहे, किती आपल्या विरोधात आहे, किती अस्थिंचे साथ आहे, किती जण आपल्या पाठीत खंजीर फुकू शकतात, अशा सगळ्यांचं एक स्वप्न एक डोळ्यापुढून त्यांच्या ते त्यावेळेस दुर्दैवानं झळकून गेलं असेल। मात्र प्रकाश भाऊ तुम्ही आज भाग्यवान आहात की तुम्हाला मागे वळून पाहिल्यानंतर कुठेही भय वाटणार नाही, कुठेही भीती वाटणार नाही। तर ही सर्व मतदार मंडळी माझ्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास आपण आज आपल्या पाठीशी आहे, आपण भाग्यवान आहात। राहुल भाऊ जेव्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले तेव्हा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या खात्यात 50 लाख रुपये होते। मात्र त्यांनी चार्ज घेतला, मुंबई साहेबांनी बलकेच अनुमती दिले, मला आता प्रश्नच नाही। आणि चार्ज घेतल्यानंतर 50 लाख रुपये जे आहे ते कुठे उडून गेले त्याचा विषय काढण्याची आजचा वेळ नाही। मात्र तुम्ही प्रभाग घेत असताना तुमच्या खात्यात 50 लाख रुपये आहेत आणि अजून 50 लाख रुपये करून देण्याची धमक ही आज म्हणजे आपल्या पाठीशी असणाऱ्या सर्व लोकांनी आहे। या अर्थाने आपण भाग्यशाली आहात। त्यामुळे कुठलीही कटकट नाही, कुठलीही भानगड नाही, कुठलाही सासूरवास नाही आणि आपल्याला अत्यंत मोकळेपणानं काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे आपसूक आपल्याकडूनही भरगच्च स्वरूपाच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहेत। आपले वडील शिक्षक असले तरी आपले आजोबा शेतकरी होते। आपण वडील शिक्षक असताना किंवा तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिल्यानंतर कुठे काही घर घेतलं नाही, बंगला घेतला नाही, आपण एका खेड्यातच राहतात आणि ग्रामीण भागाशी आपली नाळ जुळली आहे। ती नाळ जुळलेली नाळ आणि आपला असणारा आपल्या काही असणारा जो संघर्ष आहे त्या सगळ्या संघर्षाच्या माध्यमातून जरूर एक तळागाळात पुन्हा चांगला संदेश आणि तळागाळात चांगली काँग्रेस आपण निर्माण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। राहुल गांधींना जेव्हा अध्यक्ष केलं तेव्हा मी आणि ते तत्कालीन प्रांताध्यक्षांकडे गेलो आणि प्रांताध्यक्षांना म्हटलं की राहुल गांधीला जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष काही करू नका, ते आमदार आहे, ते फिरणार नाही आणि राजेभाऊ घाटागालच्या कोणत्या माणसाला करा।
हे त्यांच्या पुढे सांगितलं, राहुल गांधींना विरोध केला तरी ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. सांगण्याचं तात्पर्य असं की आपलं मत स्पष्ट व्यक्त करत जरी असतो, आपली भूमिका जरी स्पष्ट असली तरी आपलं मन काळं असता कामा नये. आपण कुत्सित बुद्धीने वावरता कामा नये. तोंडावर बोलणं आणि पक्षाच्या हिताचं बोलणं हा दरबारी राजकारणाला कुठेतरी तिलांजली देणारा विषय आहे. त्यामुळे कोणालाही आपल्याला काही मत आपले मांडायचे असतील तर घरात मांडले पाहिजे, स्पष्ट मांडले पाहिजे. ही एक काँग्रेसची जी परंपरा आहे ती या निमित्तानं सांगत असताना या जिल्ह्याचं नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आपल्याला करायची संधी मिळते आहे. अनेक तोलामोलाची चांगली माणसं आपल्याजवळ आहे. जी काय अडकळ होती, जी काय अपशकुनी होती, दलिंदरा शब्द हा सेन्सर करायचा का नाही करायचा मी ते आपल्यावर ठेवतो. त्याचा संदर्भ या ठिकाणी नाही होणार आहे. जो जाणार आहे त्याची कारकीर्द ही मार्गदर्शक स्वरूपाची, एक परंपरा स्वरूपाची आपल्याला घरात ठेवायची असते. ज्या कारकिर्दीमध्ये काही गतकाळामधल्या ज्या चुका झाल्या असतील त्याच्या चुका लक्षात ठेवायच्या आहे आणि पुढे जायचंय. ही प्रक्रिया चालत राहणार आहे आणि या चालत्या प्रक्रियेला आपल्या सगळ्यांनी एक नवीनपण आणि नवदर्शनांना दिलं पाहिजे ही माझी आपल्या सगळ्यात मोठी अपेक्षा राहणार आहे. तुम्ही संकल्प व्यक्त करत असताना अत्यंत जिद्दीने आणि पुढे काय करायचं सांगितलं. ते सांगत असताना माझी आपल्याला 1 वर्षाच्या कारकिर्दीत मी काय केलं पाहिजे मी ठरवलं होतं आणि माझं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा दीडीनी दुपटीनी तिपटीने मला महाराष्ट्राच्या सर्व नेतृत्वाच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करता आलं. आपल्यालाही 1 वर्षाच्या आत गाव तिथे काँग्रेसची शाखा हा प्रकल्प आपल्याला पूर्ण करून द्यायचा आहे. अशा प्रकारची मी सूचना तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायची आणि ग्राम शाखा प्रत्येक गावात 1 वर्षाच्या आत झाली पाहिजे. पंचायत समितीचा सर्कल प्रमुख असला पाहिजे. जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख असला पाहिजे आणि जिथे प्रभाग आहे, शहरी भाग आहे तिथे प्रभाग प्रमुख आणि वार्ड प्रमुख या नियुक्त्या आपल्याला 1 महिन्याच्या आत आपण पूर्ण कराल अशा प्रकारची देखील मी अपेक्षा आहे आणि आपल्याला व्यक्त करतो. SIR सध्या सुरू आहे आणि SIRच्या निमित्तानं या मतदार यादीतला नागरिकत्वाचा जो अधिकार आहे त्याच्यावर बाधा आलेली आहे आणि मतदार यादीतील गटगटाची नावं कमी करण्याच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोग हा मागे लागलेला आहे. चोरीचं मतदान चोर, वोट चोर, गद्दी चोर ही भूमिका या सरकारची राहत असताना तुम्हाला आपल्याला लोकशाही वाचवण्याकरता या SIRच्या अनुषंगाने देखील ताबडतोबीनं काम सुरू केलं पाहिजे. BLA 1 ज्या त्याच्या नियुक्त्या या आपल्या झालेल्या आहेत. आता BLA 2 ची करत असताना हे सर्व काम आपण तातडीने करावे अशी मी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आज देशाची काय परिस्थिती आहे, आपण सगळं अलबेला आहे म्हणून घरात जर बसतो तर आपण चुकू. आपल्या घरातलं डिस्कशन संभाषण बदललेलं आहे, मित्रमंडळीतलं बदललेलं आहे, नातेवाईकांमधलं बदललेलं आहे. घरात 4 जण आपण एकत्र आलो तर घरातले 4 जण आपण खाली बघतो, मोबाईलवर बघत असतो आणि आपला 6वा जो डोक्याचा हा आपल्या डोक्याचा ताबा आता एका सैतानाने घेतला. तो सैतान कोणता? तो जातीवादी स्वरूपामध्ये माणसाला माणुसकी विसरायला लावणारा, माणसाला सत्यापासून असत्याकडे नेणारा, धर्मापासून अधर्माकडे नेणारा आणि एका ग्लोबल स्थितीचा वापर करत असताना आपली बुद्धी डिव्हाइस जवळ गहाण ठेवून या देशामध्ये चोरी मोठ्या प्रमाणावर आज रोजी सुरू आहे. आणि ही चोरी असताना आपण हातावर हात देऊन जर स्तब्ध बसतो तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेण्याची लायकी तुमची माझी राहणार नाही. अरे आपला पक्ष कोणता, आपलं मूळ काय, आपलं कुळ काय, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्याची सर्वात मोठी भूमिका आहे त्या पक्षाची तुम्ही आपण कार्यकर्ते आहोत, तुम्ही आपण पाहिजे आहोत. या देशामध्ये सर्वसामान्य माणूस या देशाचा मालक राहायला पाहिजे हे तत्वज्ञान घेऊन चालणारा आपला पक्ष आहे. 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू ही भूमिका ठरवणारा आपला पक्ष आहे. स्त्री पुरुष समानता हा विषय पुढे घेऊन येणारा आपला पक्ष आहे. आणि आपण ज्या पक्षाशी लढतोय तो कोणता आहे? तो स्त्रीला अतिशूद्र म्हणत असताना केवळ वस्तू म्हणून
मान्यता देणारा आणि वस्तुस्थ स्थान देणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. लेजिस्लेचरला अटक केली आणि असा एक नाही, महाराष्ट्रातले असे अनेक प्रकरण आहे. म्हणून या महाराष्ट्राचा कारभार कोण चालवत आहे? पांडू हवालदार या महाराष्ट्राचा गृह विभाग चालवत आहे. पहिले मी म्हटलं होतं की या महाराष्ट्राचा कारभार जो आहे हा घाशीराम गंगवाल चालत आहे, पण ते जरा डोक्यावरून गेलं. मात्र पांडू हवालदार चालत आहे म्हटल्यावर आता ते पटायला लागलं. पांडू हवालदार पैसे मिळाले की शिटी वाजवणं बंद करतो, नाही तर दंडा उगारतो. अशी अराजक स्थिती ती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये ती आपोआप बदलणार नाही. या आपोआप बदलणार नाही तर आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गुणगान मानण्याकरता आला आसूड मोर्चावर घेऊन निघालेला आहे. आसूड हे प्रतीक आहे. आसूड हे प्रतीक आहे. जसं मनुस्मृती हे भेदभावाचं प्रतीक आहे, तसं आसूड जे आहे ते सरकारच्या विरोधातला आमचा आक्रोशाचं प्रतीक आहे. आम्ही गांधींच्या 87चे पहिले आहोत आणि 87चे पायिक असताना आम्हाला आमच्या बोलीभाषेचा, आमच्या संस्कृतीचा वापर हा करावाच लागणार आहे. बोला. आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आसूड मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आपण पाहिलं असेल, या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून राहिलेले आहे. त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील. पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल. आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोणतीही अट त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे. बिना अट शेतकऱ्यांना 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी पुरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी. अशा प्रकारच्या साठी हा मोर्चा, आसूड मोर्चा आपण त्या ठिकाणी केलेला होता. काँग्रेसवर हा संकटाचा काळ आहे आणि या काळात आपल्यावर जिल्हाध्यक्षांची जबाबदारी आलेली आहे. आपण ही कशी काय केली? निश्चित रूपानं काँग्रेसचा संकटाचा काळ म्हटला जाणार नाही. आजही काँग्रेस सक्षमतेनं या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिल्याशिवाय उभी आहे. असंख्य लोक काँग्रेसच्या सोबत आजही आहे आणि थोडंफार ठीक आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालणार आहेत, चढ उतार हे चालणार आहेत. आज सत्ता त्यांची जरी असेल तर भविष्यामध्ये काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार.